आता हे बघा आपण एकत्र तयार काढून आणलंय, हे बघा आहे ना. आता हे उन्हातून काढलंय. आता ह्या पॉटमध्ये भरून ठेवूया. काहीतरी भरून ठेवायला मिळेल, तर आज आपल्याला टुटी फ्रुटी त्याच्यामध्ये ठेवायला मिळाली. आता केक बनवीन ना, तर केकची रेसिपी बघा, त्याच्यामध्ये ही टुटी फ्रुटी घालून आपण केक बनवूया. नमस्कार, आज शुभ क्रिएशनमध्ये आपण बनवतोय टुटी फ्रुटी. ते कलिंगडाच्या सालेपासून बनवतोय आपण. आता काही जण गुरांना टाकतात किंवा कचऱ्यात टाकून देतात, त्याच्यापेक्षा हा उपयोग आहे. आता सीझन भरपूर आहे कलिंगडाचं, तर मी करते आणि तुम्ही पण करा. चला. हे बघा, आता आपण हे आतलं सगळं काढून घ्यायचं, गर त्याचा लालला येतो, आणि नंतर साल पण बाहेरून काढायची. असा पूर्ण क्लीन करून घ्यायचा. आता ही बघा, ही अशी पाठवून पण साल काढून घ्यायची. आता हे बारीक बारीक असे पीस करून घ्यायचे त्याचे. आता आपली टुटी फुटी जेवढी असते ना, तेवढी आपण आता कापून घ्यायची. हे आता कलिंगडाचे काप आपण केलेले आहेत ना, ते 10 मिनटं ठेवायचे शिजवासाठी, आणि 10 मिनटानंतर आपण काढायचे. आणि हे खरंच आपण टाकण्यापेक्षा ना चांगली रेसिपी तयार होते, आणि मुलांना वगैरे खायला म्हणजे आवडतात ते कलरचे ना, कशामध्ये टाकले तर केक वगैरे बनवतात ना, त्याच्यामध्ये छान दिसतात ते. तर अशी बघा, मी पण करते, तुम्ही पण बघा. आणि माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पण बघायला मिळतील माझ्या. आता बघा 10 मिनटं झाली. आता आपण हे काढून घेऊया पाण्यामध्ये. हे असं गाळून पाणी काढूया. आता बघा, ही 1 वाटी मी साखर घेतली बरोबर मोजून, आणि 2 वाट्या पाणी टाकूया. आता 1 वाटी साखरला 2 वाटी पाणी टाकूया. आता ही पण विरघळली ना, की आपण ते टाकून घेऊया त्याच्यामध्ये, साखरेमध्ये काप सगळे. आता पाण्यामध्ये साखर चांगली विरघळली. आता हे टाकूया आपण. हे साखरेच्या पाकामध्ये पण आपल्याला 10 मिनटं शिजवायला पाहिजे, तेव्हा ते पूर्ण शिजतील आणि गोडवा त्याच्यामध्ये उतरेल. आता 10 मिनटं झाली. आपण आता गॅस बंद करूया आणि हे वाटीमध्ये काढून घेऊया. हे बघा, हे आता ह्या वाट्यांमध्ये काढून घेतलं सगळं, आणि हे कलर आहेत, हे कलर आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. प्रत्येक वाटीमध्ये एक एक कलर मिक्स करूया. आणि एक आपल्याला नॅचरल कलर ठेवायचा आहे. हा पण मस्त आला आहे ना कलर, बघा असाच ठेवायचा हा. हा आता ॲपल ग्रीन कलर आहे, हा टाकूया. पहिला मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये टाकूया लेमन येलो कलर.
येलो कलरच आहे त्याला पण हा जरा डार्क येलो केला आपण. आणि अजून कलर टाकला तर एकदम डार्क होईल, पण कलर खाणं काही जास्ती चांगलं नाही ना, म्हणून जरा कमी टाकला. ग्रीन जरा जास्तीच पडला, पण हा कमी टाकला. आता रेड कलर टाकूया. आता टाकूया केशरी कलर. रेड कलर आणि केशरी कलर जवळजवळ सारखेच आहेत, थोडाफार फरक दिसतोय. आपण आता मिक्स करून घेऊया. झाले आपले 6 कलर तयार झाले. आता असे झाकून ठेवूया थोडा वेळ, 5 मिनिटं, आणि मग सुकवून घेऊया. आता मी रात्रीचे बनवले, त्याच्यामुळे आता हे रात्रभर मी असेच झाकून ठेवणार आणि उद्या सकाळी सुकत टाकणार. त्याच्यामुळे आता झाकून ठेवले. आता ना मी इथे पूलवर सुकत लावलेत ते टुटी फ्रुटी आपले, कारण ऊन आहे भरपूर. मग ते जरा पाक ओलसर होता ना, तर काय केलं, पूलवर आणलं इकडे आणि सुकत टाकले. ते तुम्हाला दाखवते. 1 तास झाला आणि 1 तासानंतर आता हे बघा कसं झालं, एकदम खडखडीत आहे ना. आता मी त्याला हात फिरवते जरासा आणि 1-10 मिनटं ठेवते. आणि केवढंसं झालं बघा, मग 1 वाटी पाऊण, अर्धी पाऊण वाटी होती ना, एवढंसं झालं फक्त ते. आता हे बघा, आपण एकत्र तयार काढून आणलंय. हे बघा आहे ना, ते उन्हातून काढलंय. आता ह्या पॉटमध्ये भरून ठेवूया. आम्हाला दिला आते बहिणीने, ती बोलली की तुला उपयोग होईल, रेसिपी बनवतेस ना, काहीतरी भरून ठेवायला मिळेल. तर आज आपल्याला टुटी फ्रुटी त्याच्यामध्ये ठेवायला मिळाली. आता केक बनवीन ना, ती केकची रेसिपी बघा, त्याच्यामध्ये ही टुटी फ्रुटी घालून आपण केक बनवूया.